यादसाठी केला होता दिवस
याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटल्या हवा किंवा धावा कृष्णेच्या, पण हवाच बर का, हवाच खुंटल्या हवा तृष्णेच्या, कवतुक वाटे झालिया बेचांची, कवतुक वाटे झालिया बेचांचे, नाम मंगळाचे तिन्ही गुणी. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटल्या हवा तृष्णेच्या, तुका म्हणे मुक्ती परनियली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परनियली नोवरी. आता दिवस चारी खेळी मिळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटल्या हवा तृष्णेच्या, पांडुरंगा करू प्रथम, काय माझी वाणी मानेल संताशी,
रंजऊ चित्ताशी आपोलिया श्रीपादनाथं गुरुराजवैरमुक्षानामं ज्ञानदानैक्यलक्ष्यं घोटे छत्रनिवासनं तन्नमामि वेदवेदान्तपुष्टं महायोगपीठे तटे भीमरत्यां परं पुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रि समागतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आत्मरूप गणेशु केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच वंदोनी श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारू नम नम जय गुरु राजा नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची जगदोद्धाराला धरिला अवतार वैरविला बनिवार सिद्धाईचा निळा शरणांगत मानवी आपला मिरविला संते देऊनी हाती विठाला विठाला याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गुढ व्हावा आता निश्चितने पावलो विसावा खुंटल्या हवा तृष्णेची सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत महामेरू श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणात अभंग सेवेसाठी घेतलाय विठ्ठल विठ्ठल आपल्या केलेल्या प्रयत्नाच्या फलाच्या विषयी जगद्गुरु तुकोबराय बोलतात. श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय सांगतात याजसाठी केला होता अट्टहास कशासाठी शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा म्हणजे कोणता नेमका धरायचा आता मरणाचा धरायचा का दहाव्याचा धरायचा का वर्ष श्राद्धाचा धरायचा आता हे ठरवा. शेवटचा दिवस कोणता करा आहे की नाही ठरवलं पाहिजे आपल्याला. शेवटचा दिवस गोड व्हायचा आपल्याला कळायला पाहिजे की मग कोणता दिवस शेवटचा धरायचा. बऱ्याच वेळेस मौतीच्या टायमाला हे अभंग म्हणतात माणसं दहाव्यालाही कीर्तनाचा अभंग असतो आणि वर्ष श्राद्धाला घ्यायला लावलाय. मग शेवटचा दिवस नेमका कोणता. आता नाही थांब अजून शेवटचा दिवस नेमका कोणता तर हे अभंग सांगतो पूर्ण हे सगळं बरं का. अभंग सर्व सांगतो हा
कारण याच्यासाठी मी सर्व केलं की माझा शेवट गोड व्हावा. आता निश्चिंतीने मेल्या विसावा असतो का? देतो तर आपण माड्याला. विसावा जिवंतपणे असावा का मेल्यावर? काय वाटतं तुम्हाला? जिवंतपणे विसावा मिळावा माणसाला. मेल्यावर कुठे विसावा असतो का? तुकोबराय सांगतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंत झालो, विसावा पावलो. जी अंतकरणामध्ये हाव होती माझ्या, प्रत्येकाच्या अंतकरणात हाव आहे बरं का. मुक्त होणं हे सुद्धा हावची. व्हावं का मुक्त? नाही व्हावं का? मोठा प्रश्न आहे. पण तुकोबराय सांगतात, खुंटल्या हवा तृष्णेच्या. तृष्णा म्हणजे भूक. तृष्णा म्हणजे तहान. तहान तृष्णा लागल्या जीवनाती ओढी, तैशी तुझी गोडी लागू. आपल्याला तहान आहे, खूप तहान आहे म्हणतात. माणूस जेवतो 3दाच, पण पाणी किती वेळा पितो? आता तो उन्हाळा आहे. कारण आता जी वासनेची तृष्णा होती ती संपली. कारण आहे महाराज, आतापर्यंत जी मी केलेलं साधना आहे त्याचं कौतुक आहे. तुकोबराय म्हणत, कवतू कवाटे झाली या वेचाची. आतापर्यंत जे मी काही केलंय, परमार्थ म्हणून जे काही केलेलं आहे त्याचं कौतुक आहे. का बरं? कशामुळे झाले तर म्हणजे त्याचा गुणच याचा आहे. म्हणजे नाम मंगळाचे गुणी. त्या मंगल परमात्म्याचा नाम घेतलं त्याचा गुण. खुंटल्या हवा तृष्णेच्या. महाराज आतापर्यंत जो केलेला परमार्थ आहे त्याचं फलश्रुती आहे, परिणाम. महाराज आता मुक्ती आम्ही नवरी वरून आणली. परिणिली म्हणजे तिचं लग्न करून घेऊन आलो तिला. आता आमची पत्नी झाली मुक्ती. आता तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. महाराज आता मुक्तिरूपी नवरीशी आम्ही लग्न लावलंय. आता 4 दिवस राहिलेले अगदी खेळीमेळी मध्ये घालू. मेल्याव का जिवंत? जिवंत. हा पहिला प्रश्न सोडून घ्या बरं का, नाही तर वेळ नाही बसेल. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आता दिवस 4 मेळे 4 खेळी मेळे. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटल्या हवा तृष्णेच्या. विठाला विठाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं. 1 वर्ष झालं हरिभक्तपरायण श्रीमती कमल हनुमंत झगडे यांना 1 वर्षापूर्वी इहलौकिक यात्रा संपवावी लागली. मंडळी, ज्या ठिकाणी आपण राहतो त्याचं नाव आहे मृत्यूलोक. काय म्हणतात त्याला? मृत्यूलोक. इथं कोणती गोष्ट सत्य असं नसं हे माहीत नाही, पण ती काळाबाधित सत्य मृत्यू नाना. जन्माला आलेला प्रत्येक जण एक दिवस मरणार आहे. हा मृत्यूलोक हे त्या न्यायाप्रमाणे 1 वर्षापूर्वी असणाऱ्या आमच्या आई कमलमाई हनुमंत झगडे यांना इहलौकिक यात्रा संपवावी लागली. स्वभाव अगदी सुंदर असणारा, कडक होता वृत्तीने, पण शांत. माझा या घराशी संबंध जवळजवळ 10 वर्ष होऊन गेले असतील. 10-15 वर्षाचा संबंध आहे. त्यांच्या मागे असणारे त्यांचे 2 मुलं प्रदीप आणि जयदीप. त्यांच्या 2 मुली, एक आमच्या काष्टीमध्ये दिलेल्या आहेत,
आंधळीमध्ये, एक पुढे निमगाव केतकी, अशा 2 मुली 2 मुलं. 2 वर्ष झाले मला वाटतं तात्याला. 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये. बरं सुंदर असणारा परमार्थी परिवार. तात्या खूप सुंदर बहिणी. तुम्हाला काय सांगायला नाही पाहिजे तात्याबद्दल, माझ्यापेक्षा तुम्हाला तात्या चांगली माहिती. आणि बरं त्यांचा तर असा काल होता, शेवटचा क्षण असा होता, भगवंताचं नाम घेत घेत शेवट त्यांनी साधला. महाराज भजन म्हणत म्हणत गेले बरं का ते. एक चरण दीपाने म्हणायचं, एक चरण त्यांनी म्हणायचं, एक चरण दीपाने म्हणायचं, शेवटच्या श्वासापर्यंत. तुकोबराय सांगतात, अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा, का म्हणे सुखा पार नाही. म्हणतात काशीमध्ये मेल्यानंतर जीवाला मोक्ष मिळतो. काशीमध्ये मेल्यानंतर जीवाला मोक्ष मिळतो. कारण काय सांग बरं याच्या मागे? याच्या मागे एकच कारण आहे. अंतकालाच्या वेळेला भगवान शिव महाराज काशी विश्वनाथ त्या जीवाच्या कानामध्ये राम नामाच्या मंत्राचा जप सांगतो, श्रीरामाचा जप सांगतो, आणि मग तो जीव मुक्त होऊन जातो. तसं तात्यांच्या जीवनामध्ये महाराज केलेलं भजन अंतकाळाला त्यांच्या कामाला शेवटला. आणि आपल्याला जो परमार्थ करायचा जीवनामध्ये मंडळी, सर्वांना परमार्थ करायचा आहे. लोकेशन साठी नाही, डेकोरेशन साठी नाही, लोकांनी जगाने चांगलं म्हणावायच्यासाठी नाही, तर आपल्याला शेवटच्या क्षणाला त्या भगवंताचं स्मरण व्हावं. काय हेतू आहे परमार्थ करण्याचा? आपण केलेल्या जसं महाराज विद्यार्थी जून महिन्यात शाळेला सुरुवात करतात, है ना, जूनच ना, तर एप्रिल महिन्यापर्यंत शाळा चालते त्यांची. वर्षभर जो केलेला अभ्यास असतो, जे कष्ट केलेले असतात, त्या कष्टाचा परिणाम महाराज परीक्षेला जर आठवलं तर बरं आहे, आणि परीक्षेला जर नाही आठवलं तर पास होईल का देव? तसं अंतकालाला जर भगवंत सोडून जर बाकीचं जर चित्तात आलं, काही थोडा बहुत लाग पाट, काही थोडा बहुत लाग पाट, करा भक्ती भाव धरा बळकट, करा भक्ती भाव धरा बळकट, कन मन ध्यान ध्यानावरिया नीट, मन ध्यान सांगतात महाराज, वडीत नको जाऊ माग, मोकळ्यामध्ये म्हण, शिवळ उडू नको, माग उडू नको, दारू नको, गडी गरीब येत उगत पाडू नको त्यांना पलीकडे. नवरा घेतलं काम आहे तुमचं, ते असंच करणार तुम्ही. आता तुकोबराय सांगतात महाराज, जर तुम्हाला जर शेवट चांगला करायचा असेल तर काही थोडा बहुत, काही थोडा बहुत लाग पाठ. बघा जमलं तर काही थोडा बहुत, काही थोडा बहुत लाग पाठ. किती शब्द सांगितले बरं? काहीतरी जमलं तर बघा, थोडा जमलं तर बराच करा. लाग पाठ म्हणजे बघा परमार्थाच्या माग लागा, करा भक्ती, भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून नीट. जरी करणे असेल गोड शेवट गा. जर शेवट गोड करायचा असेल तर मला जे करावंच लागेल, पण कोणता शेवट मोठा प्रश्न आहे हा. शेवट कोणता?
तुकोबरायाचे कोणत्या शेवटच्या विषयीचं म्हणणं आहे, आणि ते शेवटचं म्हणणं कळलं की आपलं काम झालं. विठाल 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 मंडळी, असे असणारे महाराज हे कुटुंबामध्ये असणारे तात्या 2 वर्षापूर्वी त्यांना इहलोकी यात्रा संपवावं लागली, आणि त्यानंतर 1 वर्षांनीच मला वाटतं 1 वर्ष झालं आणि काही दिवस गेले मध्ये, थोड्या दिवसात 2-4 महिने काहीतरी गेले मध्ये, आहे ना, आहे का नाही, पुण्यतिथी झाली आणि 2-4 महिन्यामध्ये काहीतरी आईलाही जावं लागलं. सुंदर स्वभाव असणारा, साधना कायम विचारलं, चिंतनात राहायचं काय. असं आहे मंडळी, स्वभाव प्रकृतीचा असतो आणि परमार्थ अंतकरणाचा असतो. परमार्थ हा अंतकरणाचा विषय, आणि अशा असणाऱ्या त्या आईंचा असणारा प्रथम वर्ष श्राद्ध त्या निमित्ताने घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. ते सांगतात, याजसाठी केला होता टहास. कशासाठी? तर या प्रकरणी एक लक्षात ठेवा, महात्म्याची भेटी प्राप्त होणं हेच सगळ्या परमार्थाचं श्रेय, हे सर्व परमार्थाचा करण्याचा हेतू आहे. कारण जीवाचं कल्याण देवाला वाटतं व्हावं, जीवाचं कल्याण देवाला वाटतं व्हावं, पण देवाची भाषा जीवाला कळत नाही, म्हणून देवाला वाटूनही त्याचा उपयोग होत नाही. शास्त्राला कल्याण करण्याचं सामर्थ्य शास्त्रामध्ये आहे, पण शास्त्र पराधीन आहे. ज्ञानेश्वरी मध्ये मोक्ष सांगितलेलं आहे, हरिपाठामध्ये मोक्ष सांगितलेला आहे, मोक्ष साधन सांगितलंय, पण आपल्याला ते करीत असताना कळतच असं नाही. रोज म्हणतो महाराज आम्ही, लटिका व्यवहार सर्व हा आपण हे म्हणतो का पटतं आपल्याला? म्हणतो का नाही? कोणाचे बायबाप, कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईन राया, पटतं काय आपल्याला? म्हणतो फक्त, आपलं फक्त म्हणणं आहे महाराज, आपल्याला पटत नाही ते. आणि हे जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत महाराज तुमचं आनंद, तुमचं सुख तुम्हाला प्राप्त होणार नाही. वाच्यावदे परे कठीण इंद्रियाधीन झाली मन, महाराज इंद्रियाच्या अधीन झालं मन. बोलायला सोपं आहे महाराज, विषय असा आहे, हे सर्व शास्त्र ग्रंथ आहेत, मोक्षाचं साधन देणारे आहेत, परंतु हे पराधीन आहेत, सर्व पराधीन आहेत. महाराज नाव जशी असते, नाव पाण्यात तारण्याला सक्षम आहे का नाही? म्हणजे तरुण आबाल वृद्ध सर्व जड वस्तू सुद्धा तारून नेण्याचं नावेमध्ये सामर्थ्य, परंतु ते नाव विशेष अशा कडाला लावायचं काम नावेचं का नावाड्याचं? नावाड्याचं आहे का नाही? ती नाव विशेष कडाला लावायचं काम नावाड्याचं. महाराज भगवंत
ग्रंथ, वेद, शास्त्र, पुराण सर्व नावाचं काम करतात, नावेचं. पण त्या नावेला जर कर्णधार नसन तर ते नाव महाराज एखाद्या टायमाला तुम्हाला नको तिकडे घेऊन जाते. पण तिला जर कर्णधार, मग कोण हा कर्णधार? जयाची सद्गुरु तारू पुढे, अनुभवाचे काशे गाढे, आत्मनिवेदन तराडे पाणी ढाळू. सद्गुरु रूपी तारू पाहिजे त्याला, सद्गुरु रूपी तारू. संत रूपी तारू येत, संत रूपी नावाडी येत. तो खूप बरं सांगतात, मी आतापर्यंत जो परमार्थ केला त्या परमार्थाचं फल म्हणजे माझ्या बाबाजीचं मला दर्शन आहे. विठ्ठल मंडळी, जोपर्यंत जीवनामध्ये संत येत नाही तर तोपर्यंत संसार सत्य वाटल्याशिवाय राहत नाही. देहासकट सर्व सत्य वाटतं, साधू येत नाही तोपर्यंत. आणि साधू प्राप्त सहजासहजी होत नाही महाराज. अनंत जन्माचं सुकृत असलं तर महात्म्याची भेट होते महाराज. कारण संत भेटणं दुर्मिळ आहे महाराज. नाथ महाराज खूप सुंदर सांगतो महाराज. चंद्र अमृत सुखे सेवावे, उतालाय भगवे तर काही उघडे तर काही कुशेत्रात राहणार आहेत, कोणी डोंगरात राहणार आहेत, कोणी गुहेत राहणार आहेत, कोणी पाण्यात राहणार आहेत. ते साधूच नाही बोलत इथं. साधूची व्याख्या सांगताना ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अनु नाही विषम, ऐसे जाणती ते बहुदुर्गम, तयाची भेटी झाली भाग्य परम, ऐसे कैसे आणि भेटती ते साधू. कोण साधू? उतालाय महाराज, चलाय जागा कमी, एवढे साधू येत. पण साधू त्याला म्हणतात ज्याला महाराज सर्वत्र दर्शन दर भगवंताच आहे. त्याच्यासाठी भगवंत सोडून वस्तू नाही, त्याचं नाव आहे साधू. ब्रह्म सर्वगत सदा सम, जे परम तत्व असणारे, विश्वाचा अधिष्ठान असणार ब्रह्म, हे व्यापक ओतप्रोत भरलं, हे ज्याला दर्शन आहे त्याचं नाव आहे साधू. महाराज, ज्याचा अतर्क तर्क वेना बोधू, ज्याचा निजानंदी परमानंदू, महाराज असे महात्मे सहज भेटत नाहीत महाराज. त्यांच्याशिवाय जीवाचं कल्याण होत नाही. बाकीचे भेटले तर वाटूळच होतं, दुसरं काय होत नाही. आपण रिता रडे दुसऱ्याच्या हिता. महाराज असा महात्मा भेटावा जीवनामध्ये की महात्म्याला महाराज देव सोडून काही दिसू नये दुसरं. त्याला म्हणतात महात्मा. लय चांगलं कीर्तन केलं, लय गोड गोड बोलला नाही महाराज. असा ज्याचा ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळ असे पापनाशे दर्शने. महाराज असा महात्मा काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. तुका म्हणे भेदा भेदन गेला वाद खंडोनी, देवतया जवळ असे. महाराज आपल्यालाच अक्कल नाही तरण्याची, जगाला काय तारणार आपण? चिंतनाचा विषय महाराज. नुसतं अक्षराने काम भागत नाही, नुसतं अक्षराने काम भागत नाही. प्रचिती काय आपली?
परमार्थात प्रचितीला किंमत आहे, तुमच्या देखाव्याला किंमत नाही. तमसगिरी बी खूप चांगलं बोलतात, खूप चांगल्या भूमिका करतात, गोड बोलतात महाराज, जगाला रडायला बी लावतात आणि हसायला बी लावतात. मग ते काय साधू आहेत काय? चांगला विचार केला तर मला साधू म्हणावं कोणला? महाराज जो या जीवाला अत्यंतिक दुःखातून काढतो आणि परमानंदापर्यंत नेऊन घालतो तो महात्मा असतो. आणि तो महात्मा सहज भेटत नाही महाराज. महाराज जीवाला परिकष्ट रोज महाराज तेथपर्यंत जाण्याशी, मुक्त होण्यासाठी प्रयत्न नाही तर, थोडक्यात सांगतो देव भेटण्यासाठी सुद्धा प्रयत्न नाही तर साधू भेटणं अवघडी. आणि मी आतापर्यंत जो परमार्थ केला महाराज, तुकाराम महाराज 15 दिवसामध्ये साक्षात्कार झाला देवाचा. 15 दिवसामध्ये झाला साक्षात्कार महाराज. परमात्म्याने 15 दिवसात तुकोबराला दर्शन दिलं. विशेष काय त्यात? पण महाराज तुकोबराला बाबाजी चैतन्याची गाठ पडायला वर्ष किती गेले? भगवंत भेटल्यानंतर महाराज परिकष्ट केले. 4 वर्ष लागले पुन्हा साधू अखंड ध्यान करत होते महाराज त्या परमात्म्याचे साधूची भेट होण्यासाठी. खूप साधना केली महाराज. साधनेची एक लक्षात ठेवा महाराज, ज्ञानेश्वरी मध्ये ओवी, ऐसे कर्म साम्य दशे दशा जेत होई विरेशा साधू आपैसा भेटेची की. काय कर्म साम्य दशा येणं गरजेचं आहे, कर्माची साम्य दशा होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी महाराज आम्हाला प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न त्याच्यासाठी आम्हाला कीर्तनकार होण्यासाठी प्रयत्न करायचे. खरं सांगा बरं, आपण संस्थेमध्ये पोरं टाकतो उद्धार होण्यासाठी का कीर्तनकार होण्यासाठी? नाही नाही, खरं सांगायचं तुमचं हे तू काय गड्या? चांगले कीर्तने केले म्हणजे पैसे मिळते, पोरी उभ्या करायच्या कीर्तनाला. फक्त चाळच पाहत नाहीत पाहुणे, बोलवून नाही या ठिकाणी, पण बोलायचीच पाळी. फक्त चाळ नाहीत पाहत नाही तर सगळं तसंच आहे. पहिला तमाशात कीर्तन होता, आता कीर्तनात तमाशा आलाय. हो, पहिलं तमाशामध्ये भगवंताचा गुणानुवाद चालायचा. आता जिथं गुणानुवाद भगवंताचे भक्तीचं ज्ञान वैराग्य महाराज, ज्ञान वैराग्य भक्ती विरेती त्यांना गोष्टी न कराव्या तिथं आता महाराज तया कैसे कीर्तन घडेल महाराज. द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल नामी. महाराज काय होणार मग? महाराज श्रीमद शंकराचार्य ज्यावेळेस महाराज गोविंद पादाचार्यांसमोर गेले. कोणासमोर? गोविंद पादाचार्यांसमोर गेले आणि नर्मदेमध्ये ओंकारेश्वरला त्यांची समाधी आहे. नर्मदेच्या धारेत बरं का. आणि सर्वांना विचारलं बुवा गोविंद पादाचार्य गोविंद पादाचार्य. ते म्हणले बुवा आत्ता काय कोणी गोविंद पादाचार्य नाही तर, पण जुनी गोविंद पादाचार्याची समाधी आहे. म्हणजे त्यांचा मला संकेत आहे की ओंकारेश्वरलाही मी ओंकारेश्वर मध्ये आहे. आणि त्यावेळेस महाराज नर्मदेमध्ये समाधी झाल्यानंतर महाराज शंकराचार्याने आपल्या कमंडलूमध्ये नर्मदा उडवली, पूर्ण नदी कोरडी केली.
विठ्ठल विठ्ठल पूर्ण नर्मदा नदी महाराज कोरडी केली, समाधी उघडी केली, समाधीत उत्खनन केलं महाराज. आणि महाराज मग त्यावेळेस गोविंद पादाचार्यने विचारलं तू कोण आहेस? त्यावेळेस ते नाही म्हणले किंवा मी केरळ प्रांतामधून आलेलो शंकरी. त्यावेळेस शंकराचार्यांना विचारलं की तू कोण आहेस? त्यावेळेस महाराज स्वतः शंकराचार्य सांगतात मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी इंद्रिय नाही, मी इंद्रिय अहंकार नाही, मी आकाश नाही, मी पृथ्वी नाही, मी अग्नी नाही, मी वायू नाही. मग कोण आहे मी? चिदानंद रूप शिवो अहम, शिवो अहम. कोण आहे मी? चिदानंद रूप असणारे आहे, विश्वामध्ये व्यापून भरलेले तत्व आहे ते ब्रह्म मी आहे. कोण आहे? हे ब्रह्म मी आहे. ही द्वैताची झाडं नाही आहे बरं का. आधी व्हावा हे देव सोडून जगात दुसरं काय नाही. पण तो देव कोण हे कळण्यासाठी साधूकडे जावं लागतं. आज सगळे घाण घेऊन गेले मग म्हणले आम्हाला देव तुमच्या बापांना नाही ठेवला भेटे कीर्तन प्रवचन करा. देव मिळण्यासाठी महाराज निर्मळ व्हावं लागत आतून बाहेरून. वरून कर्माने निर्मळ व्हावं लागतं ना आतून महाराज साधनेने निर्मळ व्हावं लागत. वरून कर्मे प्राक्षाळीला आणि आतून महाराज बोध उपासनेने निर्मळ झालेला आहे. त्याला म्हणतात कर्माची नाना साम्य दशा. कर्माची साम्य दशा त्याला म्हणतात. अशीच कर्माची साम्य दशा झाल्यावर सद्गुरु शोध व्हावा लागत नाही तर ते सद्गुरु महाराज त्या ठिकाणी उपस्थित होतात. गोंदवलेकर महाराज सांगता महाराज अशी कर्माची साम्य दशा झाली तर सद्गुरु आकाशातून पडत, सद्गुरु जमिनीतून निघत, हिमालयातल्या कथा महात्मा येऊन महाराज तुम्हाला तो ते काम करून जाईल तुमचं. पण कर्म साम्य दशा राहिलं पाहिजे. बरोबर आहे बरं का. हे तुकाराम महाराज अनुभव आहे. पण जर देवाला जर गुरु होता आला असतं तर नामदेवाला विसोबाकडे लावलं असतं. देव गुरु होतो नाही असं नाही. बराच गोष्ट अशी बरं का. ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये भगवान सुरुवात केली बोलायला. भगवंत नुसतं महाराज म्हणजे म्हणले बघ म्हणले बो हे तुझे सगळे इष्ट तुला ज्यांच्यावर लढायचंय ते. आणि ज्यावेळेस महाराज ते तिथून जे अर्जुन बोलायला लागला तर दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापर्यंत फक्त अर्जुनच बोलत होता. कोण बोलत होत? त्यांनी लय नीत्या सांगितल्या महाराज. पण म्हणले तर सगळं वर्ण भ्रष्ट होते, या ठिकाणी सगळे पाप घडण. देव फक्त ऐकत होता. पण याच्या लक्षात आलं की आपण एवढं बोलतो तर देव हा म्हणाना, बरोबर म्हणाना, तो चुकलं हे बी म्हणाना. त्याचे मग ते डोक्यात तवा तू बराच वेळा बोलले होते. लक्षात आलं आपलं कोणीच काय म्हणत नाही. आता आपलं बरोबर असेल असं वाटत नाही. आणि मग म्हणला कार्पण्य दोषे पहत स्वभाव. का आता दोष कर्माचा काय? आता तुझ्या प्रसादा वाचून देवा जाणार नाही. कारण तू आमचा इष्ट देव आहेस, तू आमचा गुरु आहेस, तू आमचं सर्वस्व आहेस. जेव्हा म्हणा तू माझा गुरु आहेस, तुझ्या बोधा वाचून आता माझा अंतःकरणाला दोष जाणार. आणि मग देवाने बोलायला सुरुवात केली. गुरु म्हणल्यावर आधी त्याला गुरुपद द्यावं लागतं. महाराज अभिमन्यूला परीक्षितीला वाचावलं अभिमन्यूच्या मुलाला. पण आधी आईपद घेतलं. काय घेतलं? आधी आईपद घेतलं मग अभिमन्यूला याला वाचावलं उत्तरेला परीक्षित. तसा काही देत नाही तो. देव उदारे, देव उदारे पण घेशी तेव्हा देशी आईसा असशी उदार. देव घेतो त्यावेळेस देतो, देव तसा देत नाही. पण महाराज
साधू तसं नाही. मग साधू भेटणं अवघड आहे महाराज, साधू कळणं अवघड आहे. कारण शंकराचार्यांना ज्यावेळेला महाराज सांगितले ते साधू कसे असावे, तर ते सांगितलं महाराज सर्वत्र ब्रह्म ज्याला भरले अशी प्रचिती असावी. आणि असे साधू भेटणं किती अवघड आहे. दृष्टांत दिले महाराज, चंद्रामृत सुखे सेववेल. चंद्राचं अमृत सुखाने सेवन करता येईल महाराज. मावळायला जाणारा सूर्य धरता येईल. स्वतःच्या बाहुबलाने सागर तरून जाता येईल. परी त्या साधूची भेटी न होय गा, काय होणार नाही. नाही महाराज, अशा वृत्तीचा साधू भेटणं नाही. असं बाजार नाही कडे त्यांचा, बाजार नाही त्यांचा, बाजार नाही. ते भाग्यानेच मिळतील. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय, तेथून अनुठो माथा मरणा वाचून सर्वथा. महाराज संतपद भेटणं सहज नाही. आणि असं संतपद भेटण्यासाठी आम्हाला आपला पहिला प्रयत्न करावा लागतो. काय करावा होतो? देव भेटणं अवघड नाही. 15 दिवसात तो कोपऱ्याला देव भेटला. किती दिवसात? तुम्हाला सांगितलं 15 दिवसात. पण साधू भेटण्यासाठी 4 वर्ष प्रयत्न केले तुकोबरायाने. आणि ते प्रयत्न केले, साधूचं दर्शन झाल्यानंतर तुकोबराय हा भंगाच्या प्रथम चरणात म्हणतात, याच्यासाठी केलं होता सुगम संगीत ऐकलं का कधी? सुगम संगीत, सुगम संगीत. सुगम संगीतामध्ये असणारे वाद्य, प्रमुख गायक, त्याचे कोर्स, त्याच्यामध्ये असणारा मग मृदंग, तबला. बरं एकच आहे आपल्याकडे पखवाद, तिकडे एक नसतं. साहित्याची लाईन असते पण हा नाद किती असतो म्हणणाऱ्यापेक्षा मोठा. हे बघा, गोष्ट चांगली पण जर योग्य वापरली तर चांगली, नाही तर ती बेढबी. काय वाटतं तुम्हाला भाऊ? चांगली गोष्ट आहे महाराज. एक लक्षात ठेवा, मी त्या दिवशी बोललो होतो, आजही बोलतो. शेंगदाणे चांगले का वाईट? तेल, शेंगदाणे, मसाले. सुगरण असते ती किती कटा, किती का तिला काय माफ आहे? आणि किती का टाकलं तर चांगलं होईन का? उग बे चव होईन काय तरी.
तसंच आहे बरं का इथं बी सगळ्या गोष्टीला माप असलं पाहिजे. अति नाही कामाचं सर वागण्यात सुद्धा अति कामाचं. अति सर्वत्र वर जावी, वर जगते अति सर्वत्र वर जावं महाराज. पावडर चांगली का वाईट पण लई थापली तर आता तीच पावडर महाराज आबरू घालायला कारण ठरणार नाही का. त्याला मर्यादा आहेत प्रत्येक गोष्टीला हो. पांढर दिसते म्हणून साठी मंडळी जाऊ द्या काय विठाला 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 दोष तुमचा नाही तुम्हाला कारण ही तिथी वाजवायची आणि पुढची मिळवायची. आणि जर तुम्ही जर म्हणले याच्या पुढे मिळणार नाही तुम्हाला पुढे कोण लावणार नाही ते म्हणा ते नको लावणार नाही गायक सांगणार मग वाजवणं सांग आमचा आवाज वाढवित नाही त्यांचा काय मासा असतो पुढे वाढ तरी जाय काय वाढीतोच काय कळा ना याला कारण आहे ओरिजिनल यांच्याकडे काही नाही. हा बाबा खरी गोष्ट आहे ओरिजिनल यांच्याकडे काही नाही यांच्याकडे फक्त असं आहे मशिनीने सुधरवायचं काय करतात पण असू द्या. मग असं आहे महाराज तो कोपराय सांगतात मी आतापर्यंत जो केलेला परमार्थ आहे या परमार्थाचा परिणाम महाराज माझा चांगला झाला. बघा मी केलेल्या साधनाने जर मला देव मिळाला असता तर माझं कल्याण झालंच असतं असं नाही. आतापर्यंत देवाने चांगल्या चांगल्याला फसवले. पहा देव सुग्रीवाला मिळाला, देव बिभीषणाला मिळाला, देव ध्रुवाला मिळाला ना पण गड्यांनी फसवले गड्यांना त्यांना. महाराज बिभीषणाला देव मिळवलं पण बिभीषणाला देवाने फसवलं. रामाशी भेटला परी राम नाही झाला म्हणते बिभीषण सहाना पण तो महामूर्ख झाला. रामाशी भेटला पण राम नाही झाला देव फसवतो गड्याव. म्हणून निळोपराय तुकोपराय मला निळोपराय म्हणले देवाला तुझं लागे हे बोलविले कोणी प्रार्थिले त्याला खोडे महाराज. हा त्याला घाण खोडे महाराज. एखादा जर साधना करायला लागतो लगेच टपकुनी पण उभा राहतो आणि काहीतरी मग देतो टोकडा एखादा टाकून त्याच्या पुढं एखादा सिद्धीचा टोकडा टाकून लागला नाचायला तिथेच ठेवू महाराज. पण खरा महात्मा असतो ना सिद्धी लावी पुशे तया कोण पुशे काय राजांशे पाणी नेले जवा त्या परमानंदी म्हणून मला आदर आहे मी 12च्या पुढे 1 मिनिटही जाणार नाही त्यामुळे तुम्ही मला बोलायला चान्स द्या. प्रमाण काही देऊ नका लागेल तर माझं मी देईन तुम्ही नका देऊ गड्या प्रमाणात कारण मला पुढे जायची परवानगी नाही इथून घरातूनच पाहुणे सांगितलं 12च्या पुढे जायचं नाही. ते काय कुठलं एवढं आम्ही म्हणलं ना 12ला बंद करा म्हणून. तुमच्या म्हणण्यावर थोडंच आहे इथं हे समोर बसलेली इथं गोष्ट लक्षात ठेवा मंडळी. देव फसवतो अनेकाला देवाने फसवलंय महाराज. विभीषणाला फसवलं महाराज, सुग्रीवाला फसवलं, राज्य दिलं पण महाराज त्याला ते पद नाही दिलं. हा ध्रुव म्हणतो महाराज फसलो मी एवढं करून फसलो महाराज. मी त्याला मागायचं तर त्याला ध्रुवपद मागितलं फसलं. काय तिथं काय ध्रुवपदामध्ये जाऊन काय करावं एकट्याने सांगा ना. चांगल्या सगळ्या सुविधा आहेत पण एकटाचे सोन्याचे खेळ येत होय एकटा आहे काय कामाचं आहे तिथं. तसा ध्रुव तिथं एकटा आहे काय तिथं आनंद आहे. फसवतोय महाराज देव पण तो बरं म्हणले बरं झालं ज्याच्यासाठी 8 तास केला ते आज माझं फलद्रूप झालं. मला साधू भेटले त्याचा परिणाम झाला मला साधूचा प्रसाद आहे. साधूच्या प्रसादाचं फळ आहे. काय साधूचा प्रसाद महाराज. साधूचा प्रसाद असा आहे की हा सर्व परमात्मा नटलाय. हा नटलाय ना मला महाराज
माऊली सांगतात की मला माझ्या निवृत्तीची कृपा एवढी झाली महाराज, माझ्यावर एवढा झाला माझ्या दृष्टीत एवढं प्रगल्भता आली की महाराज अनंत रूपे अनंत माऊली सांगतात माझ्या निवृत्ती दादाची कृपा आहे. ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिधले माझे हाती कोणतं ज्ञान दिलं अनंत रूपे अनंत वेशे देखील काय महाराज सगळं देव पाहिले आता काय राहिलं हो खाली. आणि परमार्थ शेवट काय सांगू का सगुण परमात्म्याच्या दर्शनाने कल्याण होत नाही बरं का. नामदेवाच्या ताटात देव जेवत होता, नामदेवाच्या कीर्तनात देव नाचत होता, नामदेवाबरोबर देव फिरत होता, नामदेवाचा देव मित्र होता, तरी पण महाराज देव सांगत होता ना आम्ही हे काही खरं नाही गड्या, तुला जर माझी खरी प्राप्ती करून घ्यायचं तर म्हणले तू संताला शरण गेला पाहिजे. आणि ज्यावेळेस विश्वोबा काकाची कृपा झाली महाराज, आपले विश्वोबा काकाची कृपा झाली महाराज, आणि कृपा झाल्यानंतर महाराज मग नामदेवाचा अनुभव बा ना. मग नामदेवाला महाराज मग सर्वत्र परमात्मा दिसायला लागला. ओत प्रोत मग जिथं जाईल तिथं महाराज मग तोच. हा सद्गुरु कृपेचा प्रसाद आहे, हा अनुभव आहे परमार्थाचा, हा अनुभव आहे. सांगा अनुभव, सांगा अनुभव. काय आमच्या बोरला पाणी लागलं ना आमचा संसार चांगला झाला मातीचा. अरे हा अनुभव आहे, सर्व परमात्मा नटलाय. हा साधूचा प्रसाद आहे. जग अवघे देव हे मुख्य उपदेशाची ठेव. आधी आपण या नाशीन मग उतरेल कशी. आपण या नाशी आधी आपला हम गेलं पाहिजे मग कसाला उतरत ते. जगला देव नटलाय. देव हा प्रबोध आहे बर का, दोन अक्षर प्रबोध नाहीत. हा वैष्णवमय जग वैष्णवाचा धर्म भेद अभेद भ्रमे अमंगळे. मला सर्व देव नटलाय. कोणाची निंदा करायची, कोणाची स्तुती करायची आता याच्यासाठी प्रयत्न करायचे महाराज. परमार्थातले प्रयत्न म्हणजे मला सर्वत्र परमात्मा दर्शन. आणि दुसरं कोण या ठिकाणी. तुम्ही सोनाराच्या दुकानात जाता ना, सोनाराच्या दुकानामध्ये सोनं आहे का अलंकारित, सगळं सोनं आहे पण विविध रूपात नटले. वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या वजनाचं वेगवेगळ्या कॅरेटचं आहे. पण सोनच आहे तसं हे जग आहे ना महाराज, 4 योनीमध्ये नटलंय. 4 योनीमध्ये नटलंय. पण महाराज हे देवर परमात्माच नटलाय. ओ देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. असं असतं बरं का, हे खरं असं देव कोण नटलाय सगळा. मुक्ताबाई जनाबाई सांगते हा सगळा देव नटलाय. आता मला सांगा स्वरूपाने नटला का रूपाने नटला. आहे का नाही. हा स्वरूपाने नटलाय. हा स्वरूपाने नटलाय. बघा अंगठी हे रूप आहे आणि सोनं हे स्वरूप आहे. काय अंगठी हे रूप आहे आणि सोनं हे स्वरूप आहे. वर्णन रूपाचं आहे पण आनंद स्वरूपाचा आहे. सांगा तुम्ही 60,000 रुपये देतात, 65,000 रुपये तोळ्याला देतात, ते सोन्याला देतात. पण आनंद जर सोन्याचा लुटा असेल त्याला रूपातच यावं लागत. तसं हे जगात महाराज परमात्म्याचं रूप आहे. आणि म्हणून सांगतात अनंत रूपे अनंत वेशे देखील मे त्याशी बाप रुक्मा देऊ रुखून बाळली कैशी देखिला देखिला माये. हे सद्गुरु कृपेचं फळ आहे बरं. आता फिटला संदेह निमाले का बरं तुझे पण निमाला आता. कारण आता तू आणि मी 2 राहिलोच नाही. कोण राहिले नाहीत. आम्ही मी 2 नाही राहिलो, 1 झालो महाराज. याजसाठी केला होता अट्टहास. हे साधनेचे शेवटी
हा साधण्याचा खरा योग्य शेवट आहे. शेवटचा दिस गोड व्हावा. हा महाराज गोड होणं म्हणजे महाराज गोड होणं म्हणजे सर्वत्र परमात्म्याचं दर्शन होणं. आता काय म्हणजे आता निश्चिंत झालं महाराज. दुसरे त्यांना सांगता आता निश्चिंत मला सुख आणि ते माझं सुख स्वरूप आहे. काय सुख माझं स्वरूप आहे स्वरूप. आता मला हे कळालं. आता निश्चिंतेने पावलो विसावा. का बरं आता कारण ज्याच्यासाठी पळत होतं ते माझ्याच जवळ मला मिळाले. हे सद्गुरूची कृपा आहे. याच्यासाठी मी प्रयत्न केले. मला संत भेटले त्यांनी मला माझ्या जवळ माझं दर्शन करून दिलं. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंत झालो. का आतापर्यंत चिंता होती काही मी उद्धार पावेल काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. चिंता होती ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हेच तळमळ. तुका म्हणे नाही अंगी आपले बळ जेणे सुख पावे निशेष. महाराज अशी चिंता करतो पण आता चिंतेचं कामच संपलं. आता कारण ज्याच्यासाठी चिंता करतो ते तर माझं स्वरूप आहे. महाराज बरं का एक लक्षात ठेवा बरं का. हे थोडं काय झालं माहितीये का म्हणजे आपल्याला कोणाला दोष द्यायचा नाही पण 4 संप्रदाय अनादिकालाचे शास्त्रामध्ये. 4 संप्रदाय प्रकाश संप्रदाय स्वरूप संप्रदाय चैतन्य संप्रदाय आणि आनंद संप्रदाय. 4 संप्रदाय बरं का. पण माझं असं मत आहे संप्रदायापेक्षा ही प्रक्रिया आहे. परमार्थाची काय ही प्रक्रिया आहे. कशी आहे माहितीये का. जीव मूळ अज्ञानातला आहे. जीव म्हणजेच अज्ञान कल्पना अविद्या तेने झाला जीव. कल्पनेने अविद्येने बाधित असणारा जीव. परंतु महाराज कर्म धर्म संयोगाने महाराज संत वचन कानावर पडतात वेद वचन कानावर पडतात शास्त्र वचन कानावर पडतात. आणि कानावर पडत असताना महाराज त्याच्या अंतकरणामध्ये असणारा स्वतःचा थोडा फैसला होतो. सत्य काय ना असत्य काय श्रवणाने. बरेच वेळा एक गोष्ट महाराज अनेकाच्या मुखातून महाराज संत तेच सांगतात ग्रंथ तेच सांगतात वेद तेच सांगतात शास्त्र तेच सांगतात. असं पाहिलं वाटतं काहीतरी खरं वाटतं तिथं. मग असं त्या असणाऱ्या जीवाला कळलं. त्याचा परिणाम झाला त्याच्या अंतकरणामध्ये महाराज विचाराचा प्रकाश पडला. कशाचा प्रकाश पडला विचाराचा. बऱ्याच गोष्टी आपल्याला बहुश्रुत नसतात म्हणजे माहीत नसतात पण कोणतरी सांगितलं माहिती होतात ना. माहीत होणं म्हणजे काय आपल्या बुद्धीमध्ये विचाराचा प्रकाश पडणे ही गोष्ट आम्हाला ज्ञात होणे. तसं
त्याला ही गोष्ट कळाली की परमात्मा परमार्थ करीत असताना महाराज अनेक साधू संतांच्या मुखातून ऐकल्यानंतर मग त्याला असं अंतकरण त्याचं शुद्ध झालं आणि शुद्ध अंतर झालं महाराज ते स्वयंप्रकाशित येते परमात्मा स्वयंप्रकाशित आहे आणि ते शुद्ध अंतकरण त्या परमात्म्याचं प्रतिबिंब त्या असणाऱ्या अंतकरणावर पडलं काय झालं खरा परमार्थ करायचा अंतकरण शुद्धीसाठी आपल्याला पाहिला दोन गोष्टी होतात अंतकरण शुद्धी आणि अंतकरण स्थिरता आणि ज्यावेळेस महाराज त्या सद्गुरूच्या वचनाने महाराज संतांच्या वचनाने अंतकरण शुद्ध होतं आणि शुद्ध नंतर त्याच असणाऱ्या चैतन्याचं असणारा प्रकाश त्या अंतकरणावर पडतो तो प्रकाश आणि त्या प्रकाशात ज्यावेळेस तो बारकाईने पाहतो त्यावेळेस त्याला स्वरूपाचं दर्शन होतं कोणाचं स्व म्हणजे आपल्याच रूपाचं आपल्याला दर्शन होणे कुठं होणे बाहेर नाही आपल्याच ठिकाणी हात ज्ञानोबराय सांगतो महाराज एका ठिकाणी महाराज ज्ञानोबराय म्हणतात तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी तो हरे श्री हरी पाहिला ज्ञानोबराय सांगतो मला सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावर्ण नाही रूप वर्ण गुण देते तो हा रे श्री हरी तो हा श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोन्या आता बाहेर पाहायचा का आत पाहायचा त्याला पण आतमध्ये ज्यात पाहायचा आहे ते आधी शुद्ध पाहिजे आणि ते संतांच्या कृपेने ते अंतकरण शुद्ध झालं त्याच्यामध्ये महाराज विचाराचा प्रकाश पडला आणि विचाराच्या प्रकाशाने स्वरूपाचं ज्ञान झालं माऊली कोणाचं स्वरूपाचं स्व म्हणजे आपल्या स्वरूपाचं दर्शन स्वरूपाचं जसं महाराज अंगठीचं स्वरूप सोने लाटेचं स्वरूप पाणी कपड्याचं स्वरूप सूत तसं विश्वाचं स्वरूप ब्रह्म आहे तो हरी आहे त्या असणाऱ्या हरीचं दर्शन आताच झालं महाराज आणि ते मी पाहता पाहणे दुरी सारून या पाहिला कसा पाहिला या त्रिपुटीला सारून पाहिला महाराज पाहता पाहणे हे बाजूला सारलं ज्याला पाहणारा ज्याला पाहायचंय आणि पाहतोय हे सगळ्याच महाराज बाजूला सारलं मग त्याला पाहिलं हे दर्शन आहे त्याचं आणि ते बाहेर नाही महाराज पहिली गोष्ट महाराज अंतकरणामध्ये प्रकाश पडावा दुसरी गोष्ट महाराज त्या प्रकाशामध्ये स्वरूपाचं दर्शन होतं कोणाचं आणि ते स्वरूप बारक्याने पाहिलं त्याला हे कळतं की हे स्वरूप माझं चैतन्य काय स्वरूप हे माझंच चैतन्य आणि ज्यावेळेस हे माझंच चैतन्य कळत झालेला काय होतो आनंद असे मला वाटतं अशी प्रक्रिया असेल अगदी राईट पण काय झालं ते नेमकं महाराज जे ज्या खड्ड्यात थांबले ना तोच खड्डा आमचा म्हणायला पण संतांची प्रक्रिया अशीच आहे महाराज क्रमाक्रमाने महाराज ज्यावेळेस स्वरूपापाशी येतो ना त्यावेळेस चैतन्य मला स्वरूप कळतं आनंद होतो त्याच्यासाठीच करायचा आहे तो परमार्थ आहे कारण सत्पदते ब्रह्म चिदपदती माया आनंदपदी दया म्हणती हरी आणि ते माझं स्वरूप हे संतांच्या कृपाने कळालं आणि म्हणून महाराज मला आता कोणत्याच प्रकारची चिंता नाही राहिली आता निश्चिंतीने पावलो विसावा जे प्राप्त करायचं होतं ते मला मिळालंय आता महाराज हे बोलाय सोपं आहे बरं का पण हे महाराज उपासनेचं फळ आहे सद्गुरु कृपेचं फळ आहे आणि योग्यतेचं फळ आहे महाराज आपल्याला प्रयत्न करायचा योग्यतेसाठी का प्राप्तव्यासाठी
आमची योग्यता तयार होणं गरजेचं आहे महाराज. स्वरूप तुमच्यापासून लांब नाही माऊली. संत तुमच्यातलंच तुम्हाला धावतेत का बाहेरच धावतेत? दृष्टांत दिलाय ना नाथांनी. पृथ्वी निधाने भरली आहे परी पायाळू विना प्राप्ती नव्हे. तैसा आत्मा स्वतः सिद्ध आहे. गुरुकृपाल आहे तवची प्राप्ती. पृथ्वीमध्ये पाणी आहे. जमीन कोणाची? तुमची. सातबारा तुमचा. पाण्या कुठे कोणतरी येतो आणि ते पॉइंट दाखवतो है का नाही? पानाड्या. आणि तुझं पॉइंट लावल्यानंतर ते मग तुम्ही बोर घेतात, विहीर घालतात आणि म्हणलं पाण्याने पाणी दिलं, पाण्याने पाणी दिलं. हे खरं का खोटं? आता मला पाण्याने पाणी दिलं, पहिलंच पाणी तिथं होतं. बरं तुमचंच होतं, तुमच्या जगात होतं, पहिलंच होतं. फक्त पाण्याने काय केलं? त्याच्यावर असणारं आवरण काढलं अज्ञानाचं आणि ते जागावलं. मग ते आली माती तुम्ही उचलली, मुरुम ती धाव तुम्ही उचलला, खडक तुम्ही फोडला आणि मग पाणी लागल्याचे पेढे वाटीत होता. मला सांगा, खरंच तुम्ही पाणी लागल्याचे पेढे वाटीत का मुरुम खडक उचलल्याचे पेढे वाटीत? अरे खडक पाणी पहिलंच होतं. ते त्याच्यावर जे आवरण होतं ना मातीचं, मुरुमाचं, खडकाचं, ते उचललंय तुम्ही, त्याचे पेढे वाट. मग तुकाराम मला सांगतात, मी आतापर्यंत जे केलंय ना, जे आतापर्यंत केलेली साधना आहे, त्या साधनेचं फळ आता निश्चिंतीने पावलो आता बागायतदार. आता महाराज, आता माझाच मला आत्मदर्शन. आता महाराज, आता कोणत्याही प्रकारची बाहेर आशा राहील नाही. आता कुठली हवा तृष्णेच्या आता महाराज, कारण आता तहानच राहिली नाही कोणती. का बरं? आता काय लागलच कशा तहान? आता पाण्याचा झरात हात लागलाय. आता प्रेमाचा धरा, पाण्याचा धरा हात लागलाय. याला एक कारण आहे महाराज, मी जे आतापर्यंत आयुष्यभर केलेली साधना आहे त्याचा परिणाम मग तिसऱ्या जगात. सावली त्याला उंडे लागत आहे. 10 मिनिटं फक्त. आता या सावलीत या, सावलीत या, सावलीत या. काय घेऊ नका, या सावलीत. काय नाही घ्यायचं काम नाही काय. या या पोरो, या अलीकडे या. उंडे लागत आहे दादा, ते उन्ही. या सावलीत बसायला, या अलीकडे, या अलीकडे, अलीकडे या. 10 मिनिटं बसलं या. ते नाही तू कोण बरं आहे सांगतात महाराज. कौतुक वाटे झालिया वेचांचे आजपर्यंत केलेल्या श्रमाचं कौतुक वाटतंय मला. काय म्हणते तू कोंबर आहे? आजपर्यंत केलेल्या श्रमाचं कौतुक, कष्टाचं कौतुक वाटतंय. वेच म्हणजे प्रयत्न, केलेल्या प्रयत्नाचं मला कौतुक वाटतंय महाराज. त्याचा परिणाम झाला महाराज.
अरे याचं स्वरूप कळालं मला, ज्याच्यात राहतो याचं स्वरूप कळालं. आणि महाराज एक लक्षात ठेवा बरं का, परमात्म्याचं नाम आहे मंगलाचं मंगल आहे. हो, कारण ज्ञानोबराय सांगतात महाराज, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे, पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे, बाप रुक्मदेव साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. महाराज मंगल नाम आहे बरं काय. आणि एक सांग, एक काय सांगायला तू बाई, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्व उपनिषद ब्रह्मसूत्र सगळ्यांचा एकच हेतू आहे महाराज, विठ्ठल नाम. सगळ्यांचा एकच हेतू आहे विठ्ठल नाम. कारण सकल शास्त्राचे पोटी नामाविना नाही गोठी, वेद अनंत बोलिला अर्थ हितुकाची साधला, विठोबाची शरण जावे न निज निष्ठा नाम घ्यावे. कोण विठोबा महाराज, विचारत हा बर का, विठोबा कोण, आम्हाला नेमका विठोबाचं स्वरूप कळाला महाराज. ज्ञानोबराय सांगतात, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले, भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विठेवरी तुहा विठोबा निधान, ब्रह्मादिका ज्याचे ध्यान, पाऊले समान, विठेवरी शोभती तुहा विठोबा. महाराज स्वरूप कळलं, ब्रह्मची ते महाराज, ब्रह्म दुसरं नाही. विठ्ठल सोडून ब्रह्म म्हणती त्यांच्या मुखी पडो माती. हा, विठ्ठल सोडून ब्रह्म नाही बरं काही तर. कारण का महाराज, त्यो नटलाय नाना परत, त्योच नटलाय. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, तो आजी दृष्टी. मग तुम्हाला मूर्ती म्हणायचं का? विठ्ठल विस्तारला जोडी, सप्त हे पाताळे भरोडी, विठ्ठल व्यापारी भोवरे, विठ्ठल मुनी महाराज विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल जीवीचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोळा, विठ्ठले लावेला चाळा विश्वी विठ्ठले, लावेला चाळा विश्वी विठ्ठल. असं महाराज विठ्ठल म्हणजे वी म्हणजे व्यापक, ठ म्हणजे ठसलेला महाराज, तो विठ्ठली. असा विठ्ठल महाराज, तो विठ्ठल महाराज म्हणजे ब्रह्म आहे. आणि असं ब्रह्म महाराज आम्हाला संतांच्या कृपेने सर्वत्र कळालं महाराज. आणि त्याचं नाव घेतलं, त्याच्या नावाचा परिणाम महाराज आतापर्यंत केलेला. म्हणजे कवतुक वाटे झाली वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणी. महाराज त्या मंगळ परमात्म्याचं नाव आहे. एक लक्षात ठेवा, तुमचं नाव तुम्ही जरी वेगळं नसता तर त्याचं नाव वेगळं आहे. फक्त आम्ही त्याला खरे विसरलो. आणि त्याला एकदा समजून घेतल्यानंतर महाराज बंधची नाही ठावा, मोक्ष कसा आहे म्हणावा. बंध असेल तर मोक्ष, आता बंधच नाही तर मोक्ष कसला आता महाराज. असं असणारं साधन फक्त एकच महाराज करण्याचं कारण की नाम मंगळाचे तिन्ही गुणी. त्या परमात्म्याचं मंगळ नाम झालं, त्या परमात्म्याचं आपण नाम घेऊ एकदा महाराज. विठोबा हार घालायचा लागेल, हार घालायचा. भगवान
याजूसाठी केला होता अट्टहास, शेवट झाली सगुण व्हावा. आता निश्चिंतेने पावलो विसावा. त्या हवा कृष्णेच्या कौतुकाची झाली अनेकाची, नाम मंगळाची तेने गुणी. महाराज त्या परमात्म्याच्या नामाचा परिणाम आहे. महाराज भगवंताचं नाम हे श्रेष्ठ आहे, सगळ्याचा सार आहे. महाराज सद्गुरूंच्या तसं खरं सांगितलं तर महाराज सद्गुरूच्या परमार्थाला मर्यादा आहे बरं का. सद्गुरूचा परमार्थ आत्मशुद्धीपर्यंत. कुठपर्यंत? आत्मशुद्धीपर्यंत. कारण ज्ञानोबराय सांगतात, गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक तीर्थ तटा, धोन्या बुद्धीचा मळकटा. जेणे महाराज आज सद्गुरु स्वरूपापर्यंत मिळवायचं काम करतात. आणि स्वरूपापर्यंत मिळवलं की मग सांगतात महाराज मग म्हणले मरे काय करा आता तुम्ही हरी हरी तुम्ही म्हणारी सद्गुरु तेने माया जाळ तुटेल. महाराज तुम्ही आता त्या भगवंताचं भजन करा. मग जसं महाराज आपण बाजारातून गहू ज्वारी आणतो, पण घरी आणल्यावर ज्वारी गहू खात नाहीत. तसं बाजारात गहू ज्वारी खाता का? त्याच्या चपात्या भाकरी करून खाता हो. बाजारातून गहू ज्वारी आणल्यावर गहू ज्वारी खाता का? चपात्या भाकरी खाता? चपात्या भाकरी खाता. तसंच ब्रह्म सद्गुरुकुंच आणून घ्यावं. माझं स्वरूप हे, माझं अधिष्ठान, जगताचं अधिष्ठान आणि विश्वराचं अधिष्ठान एक हे जाणून घ्यावं. माझा आत्माच ब्रह्म हे जाणून घ्यावं. मग आता जर माझा आत्मा ब्रह्म आहे, विठ्ठलाचा आत्मा ब्रह्म आहे, सद्गुरूचा आत्मा ब्रह्म आहे, आता कोण राहिलं वेगळं? पण एवढं सगळं जाणून परत ज्ञानोत्तर भक्ती करायची. मग त्याला देव करायचा ना आपण गुरु भक्त व्हायचं. काय करायचं? त्याला आता देव करायचा आणि आपण भक्त व्हायचं. आता हे मग ज्ञानोत्तर भक्ती. हो. मग मला एकदा का 10-20 तोळे सोनं आलं की मग पाहिजे असे अलंकार करून वापरा. अलंकारात आनंद आहे. मग तसं त्या सगुण परमात्मा आनंदासाठी आहे. आणि तो परमात्मा म्हणजे माझं स्वरूप आहे. आणि आता मी या संसारापासून मुक्त आहे. आता मला दुसऱ्या मुक्तीचं साधन करायची गरज नाही, कारण ती माझी पत्नी आहे. अभंगाच्या शेवटच्या
याचसाठी केला होता टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटल्या हवा तृष्णेची, कौतुक वाटे झाली हवेचाची, नाम मंगलाची तिने गुणी, तुका म्हणे मुक्ती परनियली नोरी, आता दिवस चारी केळी मेळी, याचसाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी अट्टहास केला होता की तुका म्हणे मुक्ती परनियली नोवरी, मुक्त होण्यासाठी आणि माणसाने जिवंतपणे मुक्त हो बर का. मोक्ष मेल्या पाठी आमाशी होईल आयुष्य जे म्हणते ते महामूर्ख, दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश झाकत आहे अशी कासयाची, देह आहे तवर पुण्य ज्ञान करण्या साधन सिद्ध करा, ग्रहदग्ध न होता शिंपीचे उदक शेकेतो निष्ठंक आन काही आहे मी कोण याचा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण हे समजून घेणं गरजेचं आहे. मी ब्रह्मरूप आहे, मी आत्मरूप आहे, मी देह नाही, मी देह संबंध नाही, असं समजून घेण्याचं ज्ञान म्हणजे परमार्थाचा शेवट आहे. बाकीचं महाराज त्याच्यामध्ये परमार्थात तेवढंच महाराज शेवट पूर्णता आहे. हा सगळा जगत देवरूप दिसावं, आपणही देवरूप असावं, असं असणाऱ्या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. आणि सर्व करून अलिप्त राहण्याचं साधन म्हणजे आपण आत्मरूप आहोत. मग आत्मरूप आहे म्हणल्यावर कसं वागायचं नाही बरं. नाही तर बऱ्याच वेळा माणसं महाराज आम्ही ब्रह्मरूप म्हणजे मोकळे इंद्रिय सोडून देतो. मनाला वाटन ते, तो जिभाला वाटन ते करायचं, कानाला वाटन ते ऐकायचं, जे काय जमन तसं सगळं. तसं नाही अर्थ याचा. शास्त्र संबंध मर्यादा आहे. शास्त्राने जसं वर्तन सांगितलं तसं वर्तन करून महाराज संतांना परमार्थ, जगाला परमार्थ शिकवावा, हा संतांचा फायदा आहे. आपण करून करवी आणि का संतर्पण घाली, आपण जेवून जेववी आणि का संतर्पण घाली तुका. महाराज आपण स्वतः करून महाराज दुसऱ्याला सांगणं, सेवितो हारस वाटितो आणि का, अशा पद्धतीने मंडळी संतांचा हा परमार्थ आहे. परमार्थ करत असताना महाराज आपल्या आत्मस्वरूपाची ओळख होणं गरजेचं आहे. त्यासाठी तर मनुष्य जन्म आहे महाराज. कुत्र्या डोकराचे जन्म भोगण्यासाठी येतं, पण मनुष्य जन्म मुक्त होण्यासाठी. म्हणून मनुष्य जन्माला येऊन मुक्त नाही झाला तर त्याच्यासारखा महाराज आत्महत्यारा कोणी नाही. मनुष्य जन्माला आल्यावर मनुष्याने मुक्त व्हावं याच्यासाठी भगवंताला मनुष्य जन्म दिला. असो झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी हृदय सद्गुरू श्रीपाद ब्रह्मदेव पांडुरंग दादाच्या चरणी समर्पित करून
जानाई मातेच्या चरणी समर्पित करून मंडळी असणाऱ्या आजच्या जी आई कमलाई हनुमंत झगडे या मातेच्या चरणी समर्पित करून भगवंताला एक विनंती की त्यांच्या असणाऱ्या सद्वासनेला महाराज त्यांच्या चरणाजवळ त्यांनी जागा द्यावी आणि महाराज त्यांचं आत्महित त्यांच्या पात्रात पडून त्यांचं कोट कोट कल्याण करावं अशी पांडुरंगाच्या चरणी सद्गुरू श्रीपाद रामदेव त्यांनी प्रार्थना करून महाराज सेवेला पूर्ण महाराज तुकाराम